विश्वास ठेवण्या अगोदर परीक्षा घेतली पाहिजे. एकदा मी एक रेडिओ दुरुस्त करणाऱ्या दुकानदाराची परीक्षा घेतली. माझ्याकडे जो रेडिओ होता तो चांगल्या अवस्थेमध्ये होता, परंतु मी ठरवले की अमुक एक दुकानदार रेडिओ दुरुस्त करणारा तो कारागीर की पैशाची लूट करतो. रेडिओ टी व्ही वगैरे नादुरुस्त नसताना देखील एवढ्या तेवढ्या कारणाने खूप पैसे तो लुटत असे. मग मी एकदा चालू अवस्थेमध्ये असलेला रेडिओ, ज्याचं एक वायर मी काढून टाकलं आणि तो रेडिओ मी त्या दुकानदाराकडे घेऊन गेलो. त्याने त्याच्याकडे असलेले जे साहित्य होतं ते वापरून जागोजागी त्याला चेक केल्यासारखा अभिनय केला. इकडे तिकडे बघून सर्व काही असं केलं आणि मग मला तो म्हणाला की याचा खर्च थोडा जास्त आहे, याला जे साहित्य लागणार आहे ते आमच्याकडे उपलब्ध नाही, मी ते संभाजीनगरहून मागून घेतो, त्याची किंमत 250 रुपये आहे आणि तर माझा खर्च मिळून असे 400 रुपये दुरुस्तीसाठी खर्च येतील. मला त्याच्या त्या बोलण्याचं हसू येत होतं, कारण खरी परिस्थिती मला माहीत होती. मी तो रेडिओ घेतला आणि ज्या ठिकाणाहून ते वायर मी काढलं होतं परत त्याच ठिकाणी ते मी जोडलं आणि रेडिओ पूर्ववत झाला. अत्यंत चांगल्या पद्धतीने ते सुरू झाला. त्यावेळी त्या दुकानदाराकडे मी बघितलं तर त्याचा चेहरा बघण्यासारखा होता. त्याने ते कबूल केलं की आम्ही अशाच प्रकारे ग्राहकाची लूट करतो. काय करणार, पोटाचा प्रश्न आहे, इमानदारीने पोट भरत नाही, असे तो म्हणाला. त्याहीपेक्षा पुढे जाऊन एकदा मी आणि माझ्या मित्राने एका डॉक्टरची परीक्षा घेतली. कुठलाही आजार आणि त्रास नसताना आम्ही दवाखान्यामध्ये गेलो आणि मी डॉक्टरला म्हणालो की हा माझा मित्र आहे आणि त्याचे फार पोट दुखते आहे, असं होत आहे, तसं होत आहे. असं त्याने डॉक्टरने तपासलं त्याला आणि सांगितलं की असा असा आजार आहे आणि तुम्हाला एक छोटंसं ऑपरेशन करावं लागेल. मी 1-2 हजाराच्या गोळ्या लिहून देतो, तुम्ही परत 8 दिवसांनी दवाखान्यामध्ये या, ह्या तपासण्या करा, त्या तपासण्या करा, असं बरंच काही त्याने सांगितलं. आणि त्यानंतर मी हसून डॉक्टरला म्हणालो की डॉक्टर, तुम्ही पेशंट तपासता, परंतु आम्ही डॉक्टर तपासतो. आम्ही आज तुम्हाला तपासलं आहे आणि त्यामध्ये तुम्ही फेल झालेले आहात, तुम्ही मानसिक रोगी आहात. कारण समोरचा व्यक्ती आजारी नसताना तुम्ही काय काय उपाय सुचवले. तुम्ही जर खरे डॉक्टर असाल तर तुम्ही सांगायला पाहिजे होतं तपासून की याला कुठलाही काही आजार नाही आहे, त्रास नाही आहे. शेवटी तपासण्या म्हणजे तर मग काय आहे. अशा प्रकारे कोणत्याही क्षेत्रामध्ये कुठेही समोरच्या व्यक्तीची परीक्षा घेतल्याशिवाय त्याच्यावर अंधविश्वास ठेवणं योग्य नाही. कारण आजकाल माणसे खूप ढोंगी बनले आहेत, जागोजागी फसवत आहेत. फसवणाऱ्या लोकांची फसवणुकीची वृत्ती उघडी पाडलीच पाहिजे, त्याशिवाय हे लोक वठणीवर येणार नाहीत.